दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा। 4 षटकांची मॅच टॉस जिंकलाय गावदेवी कोपरोली टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे धावा चेस केल्या गेल्यात। मागील 7 दिवसाचा आपण स्पर्धा पाहिली जी आमदार ट्रॉफी झाली। त्या ट्रॉफीमध्ये वैभव सराई सांगितलं की 70% धावा डिफेन्स झाल्या, मात्र आजच्या दिवसामध्ये थोडंसं खेळपट्टी मी म्हणेन वाढवली आहे, त्याच्या कारणानं इथे धावा चेस होतात। सेकंड सत्र इथे पहिलं सत्र आपण पाहतोय। खरं तर आदई संघ गोलंदाजी करतोय कोपरोली संघ। सलामीची जोडी दाखल झाली आहे खेळपट्टीवरती। फलंदाज बालू शेलके आणि विकी मात्री ही जोडी खेळपट्टीवरती। गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोहित पाटील। मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी खरं तर केली गावदेवी कोपरोली टीमसाठी। अगदी 3 धावा फक्त खर्च केल्या पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये। अगदी पॉवरफुल गोलंदाजी। या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करेल समोर स्ट्राइक वरती फलंदाज विकी मात्रे। पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाबेनं 51 ओपन होईल। बॅटिंग करत असताना गावदेवी शिवशंभो आदई टीमचं 1 धाबेनं इथे 51 ओपन झालाय। रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय। हा मुख्य अस्त्र सध्या गावदेवी कोपरोली टीमचा आपण पाहतोय। पुढचा बॉल फटका फसला, बॅक टू द विकी मात्रे मैदानातून बाहेर। विकी मात्रे मैदानातून बाहेर होईल। मैदानाच्या आतमध्ये इन होतोय फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अवधूत मुंडे हा फलंदाज इन झालाय। पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन करत असताना रोहित पाटील गावदेवी कोपरोली टीमचा हा प्रमुख अस्त्र आपण पाहतोय। सेकंड बॉल चांगली लाईन ऑफस्टंपच्या बाहेर परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश प्राप्त होतोय रोहित पाटीलला। मागील मॅचचा देखील आपण इतिहास पाहिला। मागील मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली रोहित पाटीलला। पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करत असताना रोहित पाटील हा बॉल देखील चांगल्या रीतीने डिलिव्हर केला। प्रत्येक बॉल यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न करतोय। थोडंसं फंबलिंग आपण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहिला। तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट होईल। 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 2 आकड्यावरती। आता स्ट्राइक रोटेट होईल। स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बालू शेलके। बालू शेलकेला खरं तर चांगलं खेळ या मॅच मध्ये करावा लागेल। शेवटपर्यंत अगदी स्थळ ठोकावं लागेल या मॅच मध्ये। बालू शेलके ऑन स्ट्राइक गोलंदाज तयार होईल। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील। हा बॉल फटका चांगला, चेंडू चालला बॅकवर्ड्स कव्हर लेग फाईन रिजनच्या अगदी मध्ये बालू शेलकेच्या बॅट मधून येतोय दमदार रुबाबदार शानदार चौकार। चांगली लाईन चांगली गोलंदाजी बॅकअप दिलं जाते रोहित पाटीलच्या माध्यमातून। गावदेवी कोपरोली टीम आपण सध्या गोलंदाजी करत असताना पाहतोय। चांगली गोलंदाजी होते, 1 चौकार, त्याच्यानंतर डॉट धावसंख्या फलकावरती आल्या तब्बल 6 गोलंदाज तयार। इथे देखील चांगली गोलंदाजी, चेंडू फडल्यानंतर थोडासा डीप राहिला। पहिल्या षटकाचं केली ते समाप्त होईल। पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली रोहित पाटीलनं। संघ जाऊन पोहोचलाय गावदेवी शिवशंभो आदई 6 आकड्यावरती आणि 1 धक्का अर्थात विकी मात्रे मैदानातून बाहेर। पहचान त्याची
त्याची तलवार आहे निशाण, आहे बाबा दूधची शान धनंजय पाटील नेता महान, आहे कोपरोली गावची शान धनंजय पाटील नेता। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय। पहिल्या षटकाच्या अखेरीस रोहित पाटीलनं अगदी इम्प्रेस केला। मागील 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना घरच्या मैदानावरती जबरदस्त प्रदर्शन रोहित पाटीलचं राहिलं। गावदेवी कोपरोली टीमसाठी रोशन पाटील पूर्णपणे क्षेत्ररक्षणाची भूमिका आखत असताना आपण पाहतोय। खरं तर टीमची पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उचलली जाते। एक चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट रोशन पाटील याच्या माध्यमातून सजवली जाते। सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आदेश मस्कर याचा वापर केला। पहिलाच बॉल हाफ ट्रॅकचा लेट कट नजाकत फटका पाहायला मिळतो। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होता आणि 2 धावा कंप्लीट होतील। पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्या, इथून चांगलं खेळ करावा लागेल। बॅटिंग करत असताना आदई टीमला या बॉलवरती आल्या 2 धावा, संघ पुढे सरकेल 2 ने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या आकड्यावरती। आदेश मस्कर सेकंड ओव्हर फेकतोय। स्ट्राईक वरती फलंदाज अवधूत मुंडे हा आपण पाहतोय। बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न, फटका इथे इलिमिनेशन कमी मिळाला। नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर होईल। जोपर्यंत रोहित पाटील चेंडू खाली येतील तोपर्यंत इथे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट। सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील गरजेचं आहे सध्या अदई टीमसाठी, कारण की धावफलक हलतं राहावं लागेल तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट होईल अदई टीमचं आणि त्याच रणनीतीनुसार सध्या बॅटिंग करतोय। हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, प्रफुल्ल येथील चेंडू खाली, फलंदाज बाद। हा दुसरा धक्का गावदेवी शिवशंभो अदई टीमला। फलंदाज अवधूत मुंडे मैदानातून बाहेर। चांगले क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळतात। मागील मॅच मध्ये देखील एक सुंदर कॅच पकडली आणि त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना नक्कीच दिला। त्याच्यानंतर आता देखील कॅच पकडली आणि पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज। किरण पाटील त्यांचे कदाचित बंधू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कॅश प्राइज दिला जातोय। प्रफुल्ल पाटील एक चांगले स्कोरर देखील आहेत। सातत्यानं 7 दिवस आपण आमदार चषकामध्ये चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली। आता सध्या ते क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये। गोलंदाज तयार आदित्य मस्कर। पुढचा बॉल लेट कट वेट अँड वॉच, फटका चांगला आहे। चेंडू चालला डीपला, जिथे थर्ड मान मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत। चेंडू फरार होईल। 4 धावांसाठी चौकार। याच्या बॅट मधून आपण आज चौकार पाहिला। आदेश मस्कर मागील 3 चेंडू अतिशय सुंदर राहिले, मात्र या बॉलवरती चौकार आलाय। धावसंख्या फलकावरती टोटल 14। सेकंड ओव्हर हा फेकला जातोय आदेशच्या माध्यमातून। फुलटॉस बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला मिड विकेटला, जिथे क्षेत्ररक्षक रोहित पाटील आहेत आणि फक्त एकच धाव। चांगली इथे क्षेत्ररक्षण रोहित पाटीलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं। संघ 1 ने पुढे सरकेल। टोटल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। पण रोहित पाटीलनं मागील 2 सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली, तेवढीच चांगली मागच्या मॅचमध्ये फलंदाजी देखील पाहिली। पुढचा बॉल वेट ऑन वॉच, फटका चांगला आहे। बालू शेलकेच्या बॅट मधून येईल हा चौकार। झालाय 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय। तो मात्र बॅटिंग करत असताना गावदेवी शिवशंभो आदई तब्बल 19 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील। आदेश मस्करने या षटकामध्ये खर्च केला वैभव तब्बल 13 धावा।
पहिल्या षटकामध्ये रोहित पाटीलनं चांगली गोलंदाजी, हा षटक देखील चांगला आहे, मात्र 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल 13 धाबा आदेश मस्करनं खर्च केल्या. 12 चेंडूंच्या अखेरीस आदेश संघ सध्या पोहोचलाय 19 या आकड्यावरती. त्याच्यानंतर आमचे कुणाल शेळके आदय टीमला पूर्णपणे सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय. आपलंही हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा तुम्हाला धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाल्यात. गोलंदाज पप्पू पाडवी हा तिसरा गोलंदाज. पहा पडल्यानंतर थोडासा डीप चेंडू राहतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. सध्या गावदेवी कोपरोली टीमला फायदा मिळेल पप्पू पाडवीला. पहिला बॉल आला निर्धाव. समोर फलंदाज स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकता सुशांत शेळके. शांत बसून चालणार नाहीये, कारण की घरच्या मैदानावरती तुमच्या समोर खेळतोय गावदेवी कोपरोली. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. अंपायर डिसिजन हा बॉल वाईट आहे. अवंतर एक धाव मिळेल. बॅटिंग करत असताना अदई टीमला संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 20 या आकड्यावरती. वीस धाबा धावफलकावरती. गोलंदाज तयार. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर. लॉंग ऑनला चेंडू लॉक केलाय 6 धाबींसाठी. सुशांत ठोकतोय ब्रँडेड षटकार. षटकार आलाय. धावसंख्या टोटल 26 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल फटका चांगला. लेट कट नजाकत पाहायला मिळते सुशांत शेळकेच्या माध्यमातून आणि चेंडू जाईल बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकारानंतर येतोय हा चौकार. खरं तर डिझन येतील आपण पाहतोय. तर इथे मात्र चौकार आलाय. धाबत संख्येला अगदी वेग दिलाय. तिसऱ्या षटकामध्ये प्रतिप्रहार केला जातोय सुशांत शेळके या फलंदाजाच्या माध्यमातून. ज्या रीतीनं फलंदाज विकी मात्रे अवधूत मुंडे हे 2 फलंदाज आऊट झाल्यानंतर जबाबदारनं खेळ साकारतोय सुशांत शेळके गावदेवी शिवशंभो आदई टीमसाठी. धावगतीला थोडंसं वेग दिलं जाते. एक्सेलेटरवर पाय ठेवलाय आणि आता वाऱ्याच्या वेगानं प्रवास करत असताना संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 30 या आकड्यावरती. पप्पू पाडवी एक अनुभवी गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. फटका चांगला आहे. सुपर बॅटिंग करत असताना फलंदाज सुशांत शेळके क्षेत्ररक्षक आहेत. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप साठी पोहोचतील तोपर्यंत या बॉल वरती आल्यात 2 धावा. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे होते जय पाटील आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते अमर फडके. लंबे रेस का घोडा अमर फडके. अगदी मी म्हणेन चित्याच्या चपलाने त्याचं रनअप आपण पाहतोय. या बॉलवरती याला 2 धाबा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 32 या आकड्यावरती. 32 लॉस्ट ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय गावदेवी शिवशंभो आदई. समोर सुशांत शेळके एक विस्फोटक खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. हो चुकी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहता पप्पू पाडवी. हा बॉल देखील वाईट आहे. अतिरिक्त धावा इथे खर्च केल्या जातात. अतिरिक्त धावा तुम्हाला सेकंड 17 मध्ये कर्दन का ठरू शकतात. पुढचा हा बॉल पुन्हा एकदा सुशांत ऑन स्ट्राईक. शांत बसत नाहीये. दाढ सोडण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक होते नितीन पाटील. एफर्ट चांगला होता मात्र प्रयत्न सुंदर होत्या. चेंडूला अडवणी केली त्यापर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट होतील. चांगला एफर्ट चांगलं क्षेत्ररक्षण नितीन पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. या बॉलवरती आल्या 2 धाबा संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. सुशांत एक चांगली बॅटिंग करतोय आणि चांगल्या टोटलवर नेण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र आदई टीमला.
सन्माननीय नेरेगावचे माजी सदस्य सन्माननीय दर्शनजी ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन झाले। त्यासोबत बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव लौकिक सन्माननीय शिवाजी शेठ पाटील यांचा आगमन इथे होत असताना सहर्ष स्वागत। हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी हा देखील चौकार। खेळ इथे समाप्त झालाय। सुशांत शेलकेने चांगला इनिंग इथे सध्या साकारली। चला ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, तोपर्यंत आपण डीजे नितीनच्या माध्यमातून ऐका। तीन षटकांच्या अखेरीस 39-39 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील। सन्माननीय मान्यवर आपण राजन गोबरे साहेबांचे ते शुभागमन होऊ पाहतो। सन्माननीय राजन गोबरे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार 4 पिल्लर्स प्रोप्रायटर ज्यांचे इथे शुभागमन झालंय, आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपलं इथे सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत। अंतिम षटक गोलंदाजचा वापर केलाय गावदेवी कोपरोली टीमनं। गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पाटील याचा वापर केला। 3 षटकामध्ये एक चांगली बॅटिंग करत असताना सुशांत शेलके आणि बालू शेलके आदही टीमसाठी पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलली। अंतिम षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी, हा बॉल थोडस लेट कट खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फक्त इथे सिंगल। 1 धावेला इथे प्राधान्य दिलंय। संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 40 आकड्यावरती। आकाश पाटील अंतिम षटक कशा रीतीने फेकेल, रोशन पाटीलच्या माध्यमातून एक चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जात आहे। पुढचा बॉल फटका इथे फसला। प्रफुल पुन्हा एकदा चान्स, फक्त यावेळी थोडस चेंडू पासून दूर होत्या, चेंडूची अडवणी करतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 42-42 या आकड्यावरती। अद्याप 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे। कोणता संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल हे पाहणं गरजेचं आहे। एका साईडला संघ तुम्ही पाहता गावदेवी कोपरोली आणि त्याला फाईट करतोय आदई। फुटबॉलचा वापर केला, लावून द कार्पेट ऑन साइडचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, डेंजर झोन फलंदाज बालू शेलके हा लागेल। तिसरा धक्का गावदेवी शिवशंभो आदई।
तर तिसरा धक्का बालू शेलके मैदानातून बाहेर झाला. सुशांत शेलके चांगले बॅटिंग करत असताना विस्फोटक बाणा आजमावलाय. आधी टीमला एक चांगल्या टार्गेट वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. हा देखील चौकार येतोय. सुशांत शेलके एक चांगलं संकटमोचक खेळी सध्या आधी टीम साठी तो करतोय. पुढचा बॉल आकाश पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन चांगली गोलंदाजी. आकाश पाटील हा बॉल फेकते डॉट. अंतिम बॉल आहे समोर सुशांत शेलके ज्यानं चांगलं बॅटिंग सध्या केली आहे आधी टीम साठी. अंतिम बॉल वरती कोणती मोहर. मंकड विकेट साठी प्रथम तुम्हाला ऑन करावा लागेल खरं तर त्याच्यानंतर मंकड विकेट दिली जाईल. यस अंतिम बॉल समोर गोलंदाज आपण पाहतोय आकाश पाटील ऑन स्ट्राईक वरती. बॅट्समन सुशांत शेलके हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न तितकीच चांगली लाईन चांगली गोलंदाजी साकारत असताना डेंजर झोन. सुशांत शेलके अंतिम बॉल येईल एक धाव ती मात्र आधी टीमला. अशा रीतीनं पहिला सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी शिवशंभो आधी टीमनं धाबा जमा केल्या 48-48. सेकंड सत्र प्रवास असेल गावदेवी कोपरुली टीम समोर. येणारे 24 बॉल 49 49 धाब्यांचं लक्ष. हा लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे को कॉमेंटेटर अर्थात वैभव ऑफिसर यांचा आवाज. नक्कीच मंगेश पहिलं सत्र संपलंय. 49 धावांचं आव्हान इथे सेट केलं गेलंय गावदेवी कोपरुली संघासमोर. बोलूया आपण मान्यवरांचा सत्कार सोहळ्याकडे. नेरेगावचे राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची उंच अशी भरारी आहे असे सन्माननीय दर्शन ठाकूर जे विद्यमान सदस्य देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं होत असताना आपण पाहू शका. सन्माननीय शिवा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करत आहोत. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेमध्ये आला. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले इथे आभार व्यक्त करतोय.
चला देऊया आपण दोन्ही टीमला शुभेच्छा आणि करूया स्पर्धेला सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी शिवशंभू आदई या टीमने रन केले टोटल 48. 49 धावांचं आव्हान सेट केले गेले या मॅच मध्ये. कोपरोली संघाच्या अपोजिशन मध्ये कशा रीतीने कामगिरी राहील रन चेसिंग अथवा डिफेन्स मध्ये. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. तर चला आता मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गोलंदाज तुम्ही पाहू शकाल सध्या विशाल पाटील, तो स्ट्राइक रेंज करे रोशन पाटील. पहिल्याच बॉलवर दमदार हात आया लेकिन मुंह नाही अशीच परिस्थिती. चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु इथे कलेक्शन राहिलं नाही आणि त्यामुळे आपण पाहू शकाल इथे झेल सुटलाय. रन मात्र या बॉलवर कंप्लीट होत असताना टोटल धावा सध्या बोर्डवर तुम्ही पाहू शकाल. पहिला झेल सुटल्यानंतर ऑन बोर्डवर 2 धावा लागत असताना विशाल पुन्हा एकदा सज्ज झालेत. 49 धावांचं आव्हान घेऊन सलामीवीर जोडी मैदानात दाखल झाली. रोशन पाटील यांचा कसा दिवस राहील आज. इथे मात्र एज लागली आहे. बालूकडे चेंडू चाललाय, थोडीशी खराब फिल्डिंग. रन मात्र या बॉलवर 1 पूर्ण होत असताना बालू सातत्याने फलंदाजी खूप सुंदर करतात. फलंदाजीतून मंत्रमुग्ध करतात सर्वच प्रेक्षकांना. परंतु फिल्डिंग म्हटलं तर थोडंसं चिंतेचं वातावरण. आणि चेंडू अशी गोष्ट आहे ज्या खेळाडूकडून खराब फिल्डिंग होईल ना त्याचाच चेंडू पाठलाग करतो. यानंतर कशी कामगिरी पाहायला मिळेल, बालू कशी फिल्डिंग करतील, बॅटिंग देखील कशी होतील. पहिल्या 2 चेंडूंचा केस संपला. 3 रन बोर्डवर सध्या लागत असताना समोर आपण पाहू शकाल नितीन पाटील आणखीन एक आक्रमक खेळाडू. मागील मॅच खूप चांगली त्याने फिनिश केली. स्वतःच मागणे ठरले आणि स्वतःनेच मॅच फिनिश केली. दमदार योगदान. हा फटका चांगला आहे. पाक किती बॉडी बॅलन्स करत असताना इनसाइड आउट डीप कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमारेषे पलीकडे फरार. मिल्टी 4 रन चौकार. टीमचा आक्रमक खेळाडू आणि सध्या ती आक्रमकता तो दाखवत असताना चांगली बॅटिंग सध्या मैदानात. शॉर्ट सिलेक्शन, डावा पाय वर करून चेंडूला फ्लिक करायचं होतं. डॉट बॉलची सांगता या बॉलवर जरूर होताना तुम्ही पाहू शकाल. कालच नवीन खरेदी जवळपास 4000ची न्यू बॅट त्यांनी विकत घेतली आणि मागील मॅच मध्ये त्याचा फायदा देखील केला. ओपनिंग चांगली झाली. संदेश लेट कटचा प्रयत्न होता. इथे पंच सांगत असताना वाईट बॉल. ऑफस्ट्रिकच्या खूप बाहेर 1+1 अशा 2 धावा या बॉलवर मिळतील. 2 धावांच्या मदतीनं यस अंपायर वाईट बॉल. 2 धावांच्या मदतीनं सध्या कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या फलकावर रन सध्या पाहताय तुम्ही 9. संत गतीनं सध्या सुरुवात करत असताना 49 धावांचं आव्हान आहे आणि अशा स्वरूपांमध्ये थोडीशी शांत सुरुवात. रोशन पाटील यांच्या बॅटमधून आक्रमण, चांगली फिल्डिंग. पाठीमागे डेंजर एंड कडे धावत होते पण तो अतिशय रिस्की रन. थ्रो इतका चांगला आला नाही. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिलं विशाल तिथे होते, विशाल शेळके. चांगली फिल्डिंग होणं तेवढंच महत्वाचं कारण सर्वात मोठी भूमिका फिल्डरची असते. चेंडूला धावून जाणं, उचलणं आणि स्टंप टू स्टंप थ्रो करणं ही खूप मोठी जबाबदारी फिल्डरवर असते. ती जबाबदारी तुम्हाला निभावता आली पाहिजे. नितीन पाटील गुडघ्याचा वापर करत असताना चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेग कडे. फिल्डर मिड विकेटचा त्या ठिकाणी विकी मात्र चांगली फिल्डिंग करत असताना इथे या बॉलवर मिळेल एक सिंगल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद गावदेवी कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय 11 वर. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे.
थँक्यू डीजे. काही क्षणा अगोदर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय राजन गोपटे सरांचं इथे शुभागमन झालंय. फोर व्हीलर्स होमचे MD आहेत. त्यासोबत सन्माननीय देवेंद्र प्रभू साहेब जे शिवसेनेचे उसारली विभाग प्रमुख आहेत त्यांचं देखील इथे शुभागमन. त्यासोबत सन्माननीय कृष्णा पेजले साहेबांचे इथे आगमन झालंय. अमितजी कोलते साहेबांचे इथे शुभागमन झालंय. सन्माननीय रवींद्र गोबरे साहेब आणि त्यासोबत सुरेशजी बेरे साहेबांचे इथे शुभागमन. मनाच्या अंतकणापासून आपण करूया त्यांचं सरस हार्दिक स्वागत. मॅचकडे आता लक्ष केंद्रित करूया. पहिलं षटक फेकलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरक रन लागले टोटल 11. आव्हान आहे 49 धावांचं. सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहेत. आता दोन्ही फलंदाज वेल सेट आहेत त्यामुळे सेट फलंदाजाचं महत्व हे खूप क्रिकेटमध्ये चांगलं असतं. परंतु त्या सेट फलंदाजाच्या माध्यमातून कामगिरी कशी होईल. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. 18 बॉल आणि जवळपास करायचे अद्याप संदेश 38 रन. 18 बॉल आणि 38 धावांची गरज. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवर कल्पेश पाटील. KP कशी कामगिरी राहील या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये थोडंसं निराशाजनक गोलंदाजी परंतु प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. अपोजिशन टीम वेगळी असते. समोरील खेळाडू वेगळे असतात. या मॅचमध्ये किती इम्प्रेस करतील आपल्या गोलंदाजीतून. गेल्या 2 वर्षापासून क्रिकेटपासून थोडेसे दूर होते परंतु यंदा चांगलं लयबद्ध क्रिकेट ते खेळत असताना लेफ्ट हँडेड बॉलर म्हटलं तर सर्वात महत्त्वाची भूमिका प्रत्येक टीममध्ये. जेव्हा समोर एखादा उजव्या हाताचा फलंदाज असतो त्याच्या समोर लेग ब्रेक होत असतो त्यामुळे नॅचरल आपण ज्याला एक नैसर्गिक देणगी असते असा लेफ्ट हँडेड बॉलर कल्पेश पाटील. सुरुवात करत असताना गोलंदाजी ते पहिला बॉल. पहिलाच बॉल लेन टू लाईन. आक्रमक चेंडू आपण पाहू शकाल. डॉट बॉल न कमी गतीचा चेंडू. स्लोअर वन. गती मिश्रित गोलंदाजी त्यासोबत लेग ब्रेक ही या गोलंदाजीची ताकद आहे. ऑपोजिशन टीम समोर नितीन पाटील देखील तेवढाच दिग्गज खेळाडू आहे आणि आता कशी कामगिरी त्यांची राहील. हा ओरपीट पाहिला समोर लाभ केला. विकेट घेत असताना विकेटनं सुरुवात करत असताना पहिला बॉल आपण पाहू शकता. खूप भेदकता. पहिल्या बॉलमध्ये डॉट बॉल फेकला. मजबूर केला बॅट्समनला एक रॉंग शॉट सिलेक्शनसाठी. अगदी फ्लायटेस्ट स्ट्रोक गॅप शोधता आली परंतु अगदी फिल्डर त्या ठिकाणी मिडऑन मध्ये तैनात होता. खरं तर लॉंग ऑन मध्ये हा फटका खेळायचा होता आणि आला हा बॉलवर विकेट. नवीन खेळाडू मैदानामध्ये मागील मॅचचे हिरो जरा जबरदस्त कामगिरी केली असे रोहित पाटील मैदानात दाखल झाले. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली केली होती परंतु तदनंतर धावा बऱ्याच बरसल्या. दुसऱ्या षटकामध्ये आदेशनं रन खर्च 13. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये पप्पू 20 धावा खर्च केल्या. या मॅचमध्ये आकाशनं चांगली गोलंदाजी केली परंतु आता कल्पेश देखील तेवढीच भेदकता दाखवत असताना वाईड यॉर्कर अपील मागत असताना परंतु एक्झॅक्टली हा अपील कसला होता ते पंचानं समजलं नाही. कधी कधी भावनेच्या भरामध्ये होत असतं कारण शरीरापासून दूर यॉर्कर हा बॉल आला होता. कल्पेश चांगली भेदकता दाखवत असताना चुका झाल्या त्यातून शिकावं. मागे मॅचमध्ये 21 धावांचं षटक परंतु या मॅचमध्ये पहिले 3 बॉल काय दमदार फेकेत. मागील 3 बॉलमध्ये 1 विकेट कोणती रन खर्च केली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. सामना थोडंसं कठीण होत चालला आता कोपरल टीमला. रोहित गुडघ्याचा वापर करत असताना याचा बेनिफिट दोन्ही फिल्डर उचलत असताना दोन्ही बॅट्समन उचलत असताना 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील. अगदी समोर स्ट्रायकर एंडकडे छोटे भाऊ तुम्ही रोहित पाटीलला पाहतायत तर नॉन स्ट्रायकर एंडकडे रोशन पाटील चे दोन्ही बंधू आहेत. दोन्ही भावंड या मॅचला कसे फिनिश करतील. सध्या शिवशंभो आपण गावदेवी आधी टीमच्या दृष्टिकोनातून चांगली कामगिरी टीम सध्या गोलंदाजीतून देखील करते. रोहितचा हा फटका आडव्या बॅटना प्रॉपर रडार मध्ये हा चेंडू आला नाही. मिड विकेट कडे चेंडू गेला. जेवढं चांगलं कलेक्शन तेवढं चांगलं फेकी तेवढं चांगलं पुन्हा एकदा गोलंदाजाकडे कलेक्शन. थेंबे थेंबे तले साचे परंतु आता वेळ इतकी राहिली नाहीये. जवळपास आपण म्हणतो ना की अगदी वनवास जळून गेल्यानंतर पाऊस पडल्याचा उपयोग काही नसतो त्यामुळे आता वेळीच तुम्हाला जागावं लागेल. धावसंख्या फरकार धावा लागले त्या टोटल
14 धावा अद्याप 13 बॉल मध्ये 35 धावांपासून दूर आहे संघ. हा बॉल निर्णय काय? रॉयल धुंद्रेपाडा संघ लवकर अवेलेबल व्हा. यानंतर तुम्हाला अंतिम मॅच या स्पर्धेची मेगा फायनल पाहायला मिळेल. कोण खेळेल या दोन्ही टीम मधून मेगा फायनल मध्ये. एका बाजूला ऑलरेडी या सीझनची एक ट्रॉफी जिंकली आहे टीमनं, परंतु कोपरली संघ एका ट्रॉफीच्या शोधामध्ये आहेत. सुपर वाईड यॉर्कर कल्पेशनं दमदार गोलंदाजी आणि जवळ बाद केला. त्यामुळे हे षटक आधी टीमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं राहिले आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर. आणि अशा रीतीने 2 षटक संपले. धावा लागलेत 49 धावांचं आव्हान. 12 बॉल आणि आता करायचे जवळपास 35 धावा. बारा चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त रन लागले त्या 14. थोडस चिंताजनक वातावरण सध्या कोपरली टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. आयुष्यामध्ये हरता लढलं पाहिजे, कारण शूरवीरांच्या अनेक तुम्ही जर कहाण्या वाचल्या असतील तर प्राण घ्या तरी चालेल, परंतु मी माझ्या अस्तित्वाची लढेन असंच लढावं लागेल. रोहितसाठी हा चेंडू मध्ये चांगला ब्लॅक स्क्रीनच्या कि मुझे क्षमा भी जल सकती है, तूफान से कष्ट भी निकल सकती है. ओके, मायूस ना अपने इरादे बदल, क्योंकि तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. आणि ते आक्रमक इरादे घेऊन मैदानामध्ये रोहित पाटील सज्ज झालाय. वेलकम 6 स्वागत केलं आदिनाथ पाटील, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आणि त्याचं स्वागत केलंय षटकारांना आणि बरंच काय देऊन गेलाय षटकार. 11 बॉल आणि त्या जवळपास गरज असेल ती 29 रनची. हा सन्मान देत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 रन इथे जरूर या बॉलवर मिळेल. स्वतःला कंट्रोल करत असताना पाहिलं बॅकअप देण्यासाठी कोणी नाहीये. शुभम शेखे तिथे होते आणि 1 रन या बॉलवर मिळत असताना एक धाव देखील तेवढीच जरुरी आहे जेवढे षटकार चौकार आणि ते सिंगल येत असताना 10 चेंडूने आता 28 धावांची गरज. येणारे 4 बॉल खूप निर्णायक आहेत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मी असं म्हणणार नाही की या 4 बॉलमध्ये जे चांगली कामगिरी करतील ते जिंकतील, पण एवढं नक्की म्हणेन जे 4 बॉलवर चांगली कामगिरी करतील त्यांचं पारडं या मॅचवर जड होऊ शकतो. रोशन पाटील हा बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. 1 रन याही बॉलवर मिळत असताना जेवढ्या सिंगल येतील, डबल येतील, डॉट बॉल येतील, विकेट येतील तेवढा खुश असेल आता इथे आदेश संघ. परंतु जेवढे षटकार चौकार येतील तरच या मॅचला रिटर्न मिळू शकतो ही माहिती आहे कोपरली टीमला. येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी रन करायच्यात आता 27. 9 बॉल आणि 27 धावांची गरज. आदिनाथचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. मेन अंपायर सुनील तांडे सर सांगत असताना येस इट इज अ वाईट 1 रन या बॉलवर मिळत असताना होईल बदलाव. 9 बॉल आणि 26. दिल्ली खूप दूर आहे, त्या बोलत आता तुम्हाला रस्त्याना नव्हे तर प्लेनचा प्रवास करावा लागेल. रोहितने या बॉलवर ट्रक दाखवलाय, परंतु लॉंग मध्ये फिल्डर विशाल तिथे तैनात आहेत. 1 रन या बॉलवर मिळेल. सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये. एकाच चांगल्या फटक्याच्या शोधामध्ये आता तुम्हाला राहावं लागेल. रोहित पाटीलचे वैयक्तिक खेळ आपण पाहूया. त्यांनी 3 सिंगल, 1 डबल, 1 षटकार अशा वैयक्तिक 11 धावांचं योगदान दिलंय. सांघिक धावा बोर्डवर तुम्ही पाहताय 24. बॉल शिल्लक आहेत 8 आणि करायचे आहेत आता 25 रन. कल्पेश पाटील टिपत असताना झेल संपुष्टात आलाय. रोशन पाटील यांचा खेळ. बॅट्समन नंबर 2 दुसरा दे धक्का आहे ती कोपरली टीमला.
स्पर्धेचा नियम आहे की एका जागेवर दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. ज्याप्रमाणे प्रकाश आला की अंधार निघून जातं, पाणी आलं की धूळ आणि घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, त्याचप्रमाणे मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी चांगले पॉझिटिव्ह विचार करा. तसंच या मॅच मध्ये आक्रमण तुम्ही कराल, जर षटकार चौकार आले तर या मॅचचा दबाव देखील निघून जाऊ शकतो. 7 चेंडू 25 निर्णायक बॉल पप्पूसाठी. पंच सांगत असताना बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना शक्तीचं आणि युक्तीचं प्रदर्शन अगोदर 5 बॉलवर केलं, परंतु अंतिम बॉलवर युक्ती वापरताना पाहायला मिळालं. गोलंदाज अधीनातला शेवटचा बॉल आला डॉट. त्यामुळे अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 25. बदलून जाऊ शकतात, त्यामुळे विश्वासाने लढावा लागेल. पहिल्या बॉल पासून फाईट रोहितला करावी लागेल. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही, कारण इम्पॉसिबल शब्द तुम्ही पाहिला तर तो स्वतःच सांगतो आय एम पॉसिबल. त्यामुळे आता तुम्हाला लढावं लागेल. पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाची. पहिलाच बॉल फुल टॉस आणि इथे आपण पाहू शकाल टॉपेस झालाय. विकेट किपर टिपला जाईल. आणखी एक आशेची किरण मावलत असताना रोहित पाटील यांच्या केलीचं होईल अंत. पाच चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता. 4 षटकार 1 सिंगल कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नवीन खेळाडू मैदानात दाखल होते. लिनट नंबर 5 जय पाटील. 5 चेंडू आणि करायचे अद्याप 25 रन. सामन्यामध्ये आता शिरकाव करत असताना चांगली कामगिरी केली. हा बॉल वाईट, त्यामुळे 5 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. जय पाटील हिरो बनण्याची संधी. हा बॉल चांगला चेंडू. 4 चेंडू आणि आता आवश्यकता असेल ती 24 धावांची. निर्णायक बॉल फेकेल गोलंदाज. 4ही बॉलवर प्रहार करायचा आहे बॅट्समनला, तर गोलंदाजाला त्याला माहिती आहे की आधी टीमला फक्त एक चांगला चेंडू फेकायचा आहे. चला इथे रॉयल दुंद्रेपाडा संघ टॉससाठी या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो निर्णायक बॉल. आता मॅचचं चित्र तुमच्या समोर आलंय. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. जर गोलंदाजाने आता चूक केली नाही, अर्थातच नो बॉल आला आणि त्याच्यावर प्रहार आला तरच या मॅच मध्ये पदार्पण करू शकतो. 1 साइड मॅच तुम्ही सध्या पाहू शकाल. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. हा फटका सजवण्याचा प्रयत्न 1 रन जरूर पूर्ण होईल या बॉलवर. चला रॉयल धुंद्रेपाडा संघ बी जर बरोबर असेल तर गावदेवी कोपरोली संघ 9व्यांदा दुसऱ्या मॅच मध्ये हरतोय. खरं तर मागील मॅच मध्ये पप्पू पाडवीने चांगली गोलंदाजी केली होती, पण याच मॅच मध्ये त्यांच्याकडून गोलंदाजी चांगली झाली नाही. त्यामुळे आता आपण पूर्णतः वर्चस्व पाहू शकाल. पूर्णतः मॅच जिंकली ती गावदेवी शिवशंभू आदे. कॉंग्रॅच्युलेशन टीम आदे.